नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील नायगाव हद्दीमध्ये टोनी द धाब्याच्या समोर नव्यानेच या ठिकाणी जे शॉपिंग कॉम्प्लेक्स झालेलं आहे, या ठिकाणी विजेच्या गलतान कारभारामुळे 21 ऑगस्ट 2025 पहाटे 3च्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन 3 दुकानं जळून खाक झालेली आहेत आणि यामध्ये लाखोचं नुकसान झालेलं आहे. MSCBच्या या जी लाईनी आहेत त्या मोठ्या प्रमाणात सेल पडलेल्या आहेत आणि ह्या केव्हाही तुटून या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन आगीच्या घटना घडत आहेत. या ठिकाणी आज जे घटना घडलेली आहे या घटनेमध्ये लाखोचं नुकसान झालेलं आहे आणि 3 दुकानं या ठिकाणी जळून खाक झालेली आहेत. तर श्री गजानन इलेक्ट्रॉनिक्स अँड कार टेप सेट, आई एकविरा मटन खानावळ स्नॅक सेंटर आणि बाजूचं एक दुकान आहे. या आगीमुळे भीषण अशी आग होती. अग्निशमन बंब या ठिकाणी वडगाव नगरपंचायत, तळेगाव MIDC यांचा अग्निशमन बंब या ठिकाणी दाखल होऊन आग विझवण्याचे यश आलं. पण या ठिकाणचं हे सुमारे ह्या दुकानातलं 15 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि आगीने कशालाच सोडलेलं नाही. भंगार पण नीट राहिलेलं नाही. या आगीमुळं बाजूची जी दुकानं आहेत त्यांचे खुर्च्या, टेबल बरंचसं नुकसान झालेलं आहे. तर या दुकानाचे मालक आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमके ही आग किती वाजता लागली आणि कितीचं नुकसान झालं. काय नाव तुमचं आणि काय सांगा? संदीप सोपन दाबणे. हे दुकान मी चालवत होतो. मग साधारणतः 3:15च्या आसपास मला एका गाडीवाल्याचा फोन आला की सर, तुमच्या दुकानामधून धूर येतोय आणि शटर खूप लाल झालेलं आहे. तेव्हा मी त्या प्रत्यक्ष 3:15 वाजताच पहिलं पोलीस चौकीमध्ये गेलो. चौकीमध्ये जाऊन सांगितलं. ते म्हटले तुम्ही पुढं व्हा, तुम्ही परिस्थितीची पाहणी करा. मी आलोच म्हटले. आम्ही पुढं आल्यावर पाहिले तिथे लाईन पडलेल्या होत्या. त्या पहिल्या लाईन आम्ही लाकडाच्या साह्याने बाजूला केल्या आणि नंतर पाहिलं तर आतमध्ये खूप मोठा आगीचा बॉम्ब पेटलेला होता. चालू होतं शॉर्ट सर्किटमुळे लाईन. साधारण किती लाखाचं नुकसान झालं? साधारणतः 15-1 लाखाच्या आसपास आहे. जास्त बरेल पण कमी नाही होणार, पण ह्या आसपास नुकसान झालेलं आहे. तुम्ही व्यवसाय कशा पद्धतीने उभा केला? आज तुमच्यावर एवढं आर्थिक संकट आले. साधारणतः मी 20 वर्ष आले या लाईनमध्ये आहे. 20 वर्षात मी हळूहळू करून माझ्या म्हणजे मेहनतीची पराकाष्ठा करून थोडं करून हे विश्व उभं केलं होतं. विश्व हेच माझं सगळं काही होतं. आत्तापर्यंत माझं घरदार हे सगळे याच्यावर चालायचं. माझी सगळी उपजीविका याच्यावर होती आणि याचं डायरेक्ट आल्यावर पाहिलं तर पूर्ण कचरा म्हणजे काहीच शिल्लक राहिलेलं नाही. माती झालेली आहे जवळजवळ. आणि आता गणपती सीझनमुळे मी थोडाफार प्रमाणात मालही भरला होता. त्या मालासाठी मी इकडनं तिकडनं कुठून तरी ओढून मित्र परिवार नातेवाईक थोडे ओढले होते. काही मालवाल्यांनी मला सहाय्य केलं होतं. तर ह्या MSCBच्या रटाळ कारभारामुळं माझ्या म्हणजे बनवलेल्या विश्वाला धागा बसलेला आहे. तर MSCBने त्याची दखल घ्यावी आणि माननीय आमदार साहेबांनी ते तर कायम सगळ्यांना हेल्प करतातच, पण त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे की त्यांनी मला याचे सहाय्य करावं, मदत करा आणि त्यांची एक मला म्हणजे असं वाटतं की मोलाचा आधार त्यांनी द्यावा मला. काय नाव ताई तुमचं आणि काय सांगाल? किती नुकसान झाले आणि MSCBच्या तार तुटली आणि शॉर्ट सर्किटने ही आग लागली, काय सांगाल? माझं नाव मधुरा संदीप दाबणे. ही आमचं शॉप आहे. म्हणजे MSCBला वारंवार तरी सांगतच होतो, तरी त्यांनी ऐकलं नाही आमचं. सकाळी आल्यानंतर आमचं संपूर्ण म्हणजे आमचं घरदारच पूर्णच ह्याच्यावर अवलंबून आहे. आज आमचं सगळं नुकसान झालंय. म्हणजे आमचं काहीच नाही. आम्हाला शून्यातून उभारी घ्यायची आता परत. आमची एवढीच विनंती आहे की MSCBच्या हलगर्जीपणामुळं आम्हाला थोडाफार तरी आधार सगळ्यांनी द्यावा. आमदारांकडून आमची एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला थोडंफार उभारी द्यावी आणि झालेलं आमचं नुकसान आता आम्ही काहीच करू शकत नाही. काय नाव तुमचं, काय सांगाल? माझं स्वाती सचिन दाबणे. हे आमचं आमच्या अण्णांचं दुकान आहे. हे दुकान आम्ही खूप स्वप्नाने रंगवलं होतं छान, पण आज याची माती झाली पूर्ण. हे सगळं MSCBच्या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे आणि आमची एकच आता विनंती आहे आमदार साहेबांकडे की त्यांनी या गोष्टीकडे जातीने लक्ष घालून काय असेल ते आम्हाला मदत करावी. कारण की आम्ही खूप आज आम्ही भाड्याने दुकान घेतले. आज आम्ही कर्जबाजारी होऊन आम्ही हे दुकान उभं केलंय. आज आम्ही सांगू शकत नाही की आमचं किती नुकसान झाले. आमच्याकडे ती नोंद नाहीये, पण आम्हाला माहिती आम्ही काय गमवलंय. आज आमच्या डोळ्यात देखत आम्ही आमचं दुकान जळताना बघत होतो. आम्हाला काहीच करता येत नव्हतं.
हे फक्त आणि फक्त MSCB चालकाचे पण झालेले. वारंवार आम्ही त्यांना तक्रार, अजूनही तुम्ही बघू शकता वाऱ्याच्या ह्यानी ती तार अजूनही हलते आणि अजूनही त्या तारेमुळं ती तार तुटल्यामुळं सगळं झालेलं आहे. आणि हे जर आधी वेळेत दखल घेतली असती या गोष्टीची तर हे आज आमचं नुकसान झालं नसतं. आज आमचं घर, आमच्या मुलांचे शिक्षण, आमचं सगळे ह्याच्यावरतीच अवलंबून आहे. आता आम्ही काय करायचं? म्हणून आमदार साहेब तुमच्याकडे विनंती आहे, खरंच आमच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि आमच्या दुःखामध्ये आमच्या सर्व उभे राहा तुम्ही बस. काय नाव, काय सांगाल? मी सचिन दाबणे, आमचे मोठे बंधू आहे ते. या आगीमुळे आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. फार शून्यातून उभं केलेलं विषय आहे. आम्ही आता एक 6 महिन्यापूर्वी नवीन इकडं सेटअप चालू केला होता. पहिलं पण आमचा होता, पण इथं नवीन दुकान आणलं होतं आम्ही आता 6 महिन्यापूर्वी. आता गणपती, दसरा, दिवाळी या हिशोबाने आम्ही माल भरला होता इथं भरपूर. जो 15-1 लाख रुपयाचा माल आहे आता आतमध्ये अख्खा जळून खाक झालाय. एकही गोष्ट असं नाही की ती कामाची येणारी, 1 रुपयाची सुद्धा गोष्ट कामाची येणारी नाहीये. एवढंच विनंती आहे किंवा आमचं झालेलं नुकसान इकडं लक्ष द्यावं आणि ती भरपाई करण्यासाठी आम्हाला मदत करावी. या ठिकाणी जे विजेच्या गलथान कारभारामुळे ही आग लागलेली आहे. काही महिन्यापूर्वी या ठिकाणी एका शेतकऱ्याची म्हैस, विजेची तार तुटून तिच्या अंगावर पडल्यामुळे अजय धाब्याच्या बाजूला म्हैस मरून पडलेली होती. अशा विजेच्या अनेक जीवितहानीच्या आणि वित्तहानीच्या घटना मावळ तालुक्यामध्ये घडत आहेत. जर वारंवार वीज विभागाला सांगून जर या ठिकाणी दुर्लक्ष होतं आणि लाखोचं नुकसान होतंय, ह्या नुकसानाची लवकरात लवकर भरपाई देण्यात यावी अशी ह्या दाबणे कुटुंबियाकडनं मागणी होत आहे. तर या ठिकाणी जे हॉटेल चालवणारे आहेत, आई एकविरा मटण खानावळ, काय तुमचं नुकसान झालेलं आहे आणि काय मागणी? रात्री 3-3:30च्या सुमारास जी आग लागली, त्या आगीमध्ये आमचे अण्णा आहेत, त्यांचं इलेक्ट्रिशियनचं पूर्ण दुकान जळून खाक झालं. त्या आगीच्या बंबाळ्यामुळे शेजारच्या दुकानांना जळ पोचल्यामुळं हॉटेल आहे माझं, त्याचं पण टेबल वगैरे, खुर्च्या वगैरे जळाल्यात, वायरिंग जळाली, बरंचसं नुकसान झाले. काही इलेक्ट्रिशियनच्या वायरिंगमुळे खूप नुकसान झालेलं आहे. थोडी फक्त भरपाई दिली म्हणजे बस झालं. या जळीत कांडाची ही जी घटना घडलेली आहे, विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आणि या आगीमध्ये श्री गजानन इलेक्ट्रॉनिक्स अँड कार टेप सेट यांचा 15 लाखाचं साहित्य जळून खाक झालेलं आहे. तर MSCBने लवकरात लवकर पंचनामा करून यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी कुटुंबाकडनं केली जात आहे. मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी या कुटुंबाकडे लक्ष देण्याची मागणी कुटुंबाकडनं होत आहे. तर बघूयात, MSCB वारंवार MSCBला सांगण्यात येतं की धोकादायक खांब आहेत, धोकादायक वीज वाहिन्या आहेत, या त्वरित दुरुस्त करण्यात याव्या, यामुळे जीवित आणि वित्तहानी होणार नाही. पण MSCBची ही जीर्ण झालेले खांब असतील, सैल पडलेल्या तारा असतील, याकडे दुर्घटना झाल्यानंतरच MSCB लक्ष देते. आज नायगाव हद्दीमध्ये मावळ तालुक्यात ही जी घटना घडलेली आहे, या घटनेमध्ये ही दिवसा घडली असती तर प्रत्येक ठिकाणी विद्युत शॉक असता आणि जीवितहानी झाली असती. पण रात्रीची घटना घडलेली आहे आणि लाखो रुपयाचं साहित्य यामध्ये जळून खाक झालेलं आहे. MSCBच्या वतीनं या ठिकाणी MSCBचे अधिकारी आलते का पाहणी करायला? नाही, अजून नाही आलेले. काय तुम्ही कळवलं त्यांना? काय रात्री MSCBचे कोणतेही अधिकारी आलेले नाहीये. मी अंकुश मारुती चोपडे, नायगावचा रहिवासी आहे. आम्ही वारंवार MSCB वाल्याकडं नाही का त्याचा पाठपुरावा केला, अर्ज केलेत, पत्रव्यवहार केला की गावामध्ये खूप जुनी लाईन आहे, ह्या ज्या तारा आहेत ना ह्या खूप जुन्या आहेत. कधीही कुठल्याही क्षणाला, कुठल्याही गावात असो, रस्त्याला असो, कुठेही कधीही तुटची ती लाईन. 3-3, 4-4 दिवस लाईट नसतात. तिथं ऑफिसला गेले की त्या साहेबांची उडवाउडीची उत्तरं, त्या मॅडम कोण आणून बसल्यात त्यांची उडवाउडीची उत्तरं. काय हे 60-60 वर्षापूर्वीच्या जर लाईन आहेत हे MSCB वाल्यांनी बदलायला पाहिजे. आता ह्या लोकांनी इथं व्यवसाय चालू केला, यांनी खूप वेळा त्यांना विनंती केली की अरे ह्याच्यामुळे त्रास होतोय. आज काय झालं, त्या लटकत्या वायरीमुळे शॉर्ट सर्किट झालेला आहे. तर MSCB वाल्यांना माझी विनंती आहे, आमदार साहेबांना पण विनंती आहे की तुम्ही MSCB वाल्यांना कठोर कारवाई करून ह्या लोकांचा जो काही नुकसान झालेलं आहे ते भरून द्यावी, हीच विनंती राहील.
समोर जे विद्युत खांब आहेत ते वाकडे झालेले आहेत, कोणत्याही क्षणी ते कोसळू शकतात अशी इथली परिस्थिती आहे. आणि या ठिकाणचा जो खांब आहे तो पण वाकलेला आहे, म्हणजे झिकझॅक पद्धतीनं MACBचे खांब उभा आहेत. सैल पडलेल्या वीज वाहिन्या, त्यामध्ये खांब झिकझॅक पद्धतीनं वाकडे झालेले. थोडा सोसाट्याचा वारा आला तर या खांब कोसळून तारा तुटून जीवितहानी होत आहे आणि यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर लवकरात लवकर MACBच्या वतीनं, मंडलाधिकारी, तलाठी, महसूल विभागाच्या वतीनं या घटनेचा पंचनामा करून संबंधित नुकसान झालेले जे कुटुंब आहे या कुटुंबाला आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी अशी मागणी होत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.